ही व्हायरल व्हिडिओ बघितली का? हेही सांगते तुम्हाला की तुम्ही का स्टक फील करताय. या व्हिडिओमध्ये मुंगीच्या भोवती एक सर्कल ड्रॉ केलं आणि ती मुंगी त्याच्या बाहेर जातच नाही, कारण की तिला असं वाटतंय की ती आता त्या सर्कलमध्ये ट्रॅप झाली आहे, ती त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. आता बघा, त्या सर्कलच्या आतमध्ये अजून एक सर्कल ड्रॉ केलंय. ना मुंगी त्या सर्कलच्या आतमध्येच राहते, त्याच्या बाहेर जात नाहीये. तिला असं वाटतंय की तो पूर्णपणे ट्रॅप आहे. आता ती पुन्हा प्रयत्न करते, पुन्हा ती त्याच छोट्या सर्कलच्या आतमध्ये जाते आणि असं करता करता आता तिचा चुकून पाय त्या सर्कलवरती पडतोय. ती काय करते, आता ती लाईन क्रॉस करते आणि त्याच्यानंतर तिच्या भोवती आता कितीही सर्कल ड्रॉ केलं तरी ती थांबत नाहीये, ती पुढेच जाते, कारण की तिला कळलंय की तो काही ट्रॅप नाही. आपल्या बाबतीत पण हे असंच होतं. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीमध्ये स्टक होतो, एखाद्या सिच्युएशन मध्ये स्टक होतो, त्यातल्या बऱ्यापैकी गोष्टी आपल्या माइंडने तयार केलेल्या असतात. फिअर असेल, ओव्हर थिंकिंग असेल, सेल्फ डाऊट असेल. पण ज्यावेळेस तुम्ही ती लाईन क्रॉस करायचा प्रयत्न करतात आणि त्याच्या बाहेर एक पाऊल टाकतात, तेव्हा तुम्हाला समजतं हा ट्रॅप नव्हता, हा फक्त आणि फक्त मेंटल गेम होता, ज्याच्यामुळे तुम्ही मेंटली स्टक झाला होता. जर तुम्ही स्टक फील करत असाल ना, तर स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारा की मी खरंच या सिच्युएशन मध्ये स्टक झाली आहे की हा माझा माइंड ट्रॅप आहे.